पुढील महत्वाची बातमी वसंत डावखरे प्रकरण आणि या प्रकरणी उद्धव ठाकरेंनी जबाब आता नोंदवलेला आहे। कोर्टाचे उद्धव ठाकरेंना 35 पेक्षा जास्त प्रश्न विचारण्यात आलेत। उद्धव ठाकरेंची कल्याण कोर्टात ऑनलाईन हजेरी होती। 2009 लोकसभा निवडणूक वादग्रस्त व्हिडिओ प्रकरण, या व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा वसंत डावखरेंचा आरोप आहे। सुनेत्रा पवार यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, सुनील तटकरे यांचा काँग्रेसला इशारा आहे। काँग्रेसच्या अधिकृत एक्स खात्यावरून करण्यात आलेली ही पोस्ट त्यांच्या वैचारिक दिवाळखोरीचे जाहीर प्रदर्शन आहे। महिलांचा अवमान करणारी वैयक्तिक पातळीवर घसरलेली भाषा कधीही स्वीकारली जाऊ शकत नाही, सुनील तटकरेंची ही एक्स पोस्ट आहे। अमोल मिटकर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे। पक्षाच्या अंतर्गत नाराजीनंतर भेट महत्वाची मानली जाते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी आज शरद पवार यांच्या भेटीकरता सिल्वर ओकवर दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टात दुपारी 2 वाजता सुनावणी होणार असल्याची माहिती समोर येते। ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आजचा दिवस हा निर्णायक ठरणार का, हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे। अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार करण्यात आलेले आहेत। पनवेलमधील ही धक्कादायक घटना आता समोर आली आहे। या तरुणाला स्थानिकांकडून चोप देण्यात आलेला आहे। घटना समोर आल्यानं परिसरात मात्र भीती आणि संतापाचं वातावरण आता निर्माण झालंय। एका तरुणानं सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करत अत्याचार केल्याची माहिती समोर येते। तरी राष्ट्रवादीकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येतंय, तर मंत्रालयाच्या बाहेर मूक आंदोलन करण्यात येणार आहे। आपण हे दृश्य पाहतोय। राष्ट्रवादीकडून महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करत आता मूक आंदोलन करण्यात येणार आहे राष्ट्रवादीकडून। एकनाथ शिंदे 4 मंत्र्यांच्या कामगिरीवर नाराज असल्याचं सूत्रांकडून कळत आहे। प्री कॅबिनेट बैठकीत शिंदेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। मुसळधार पावसानंतर नागपुरातील रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची महापालिकेला फटकार आहे। नागरिकांकडून कर वसूल करूनही खड्डेमय रस्ते आणि पाणी साचत असले तर नेमका कर कशासाठी भरायचा, असा सवाल देखील न्यायालयाचा आहे। या पुढल्या बातमीकडे, पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं काल निधन झालं। आज त्यांच्या पार्थिवावर कोल्हापूरमध्ये संध्याकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह इतर राजकीय नेते त्या क्षणी उपस्थित असतील। नेस्को ड्रग्ज प्रकरणाच्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती स्पष्ट आहे। अमेरिकेच्या फ्लोरिडातून पार्सल उल्हासनगरमध्ये पाठवलं होतं। गुंगी गुडिया हा शब्द असंविधानिक नाही, राऊत म्हणतायत। राजकारणात टीका सहन करता येणं गरजेचं आहे, असंही राऊतांचं म्हणणं आहे। मुंडेंनी सुनेत्रा पवारांचा माईक घेऊन पत्रकार परिषद गुंडाळली असं राऊत म्हणतात। कोणी गुंगी गुडिया म्हटलं असेल, त्या जागी कोणीतरी एखादा पुरुष मंत्री असता। आंदोलन केलं जात आहे, ही थेट दृश्य आपण पाहतोय। राहुल गांधी, खासदार सुप्रिया सुळे, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी या ठिकाणी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याखाली एकवटल्याची दृश्य। जवाब दो असा नारा या ठिकाणी विरोधकांकडून दिला जातोय आणि दिल्लीत संसद परिसरात विरोधकांचं हे आंदोलन सुरू झालेलं आहे। या ठिकाणी महाराष्ट्रातले खासदारही वर्षा गायकवाड आपण पाहतोय। आज सगळ्यांचंच लक्ष छत्रपती संभाजीनगरमध्ये, कारण आज CJPची बैठक आहे। बैठकीत पुढील आंदोलनाची दिशा सुद्धा ठरणार असल्याचं वृत्त आहे। कॉक्रोच जनता पार्टीची आज महत्वाची बैठक होतीये। 1,35,00,000हून अधिक नागरिक बेघर झाले, तर 85हून अधिक जणांचा मृत्यू झालाय। तर याच पार्श्वभूमीवर आता JP नड्डा आसाममधील पुराची पाहणी करण्याकरता आसाममध्ये पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू आहे। सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा ठिकठिकाणी आता निषेध करण्यात येतोय। आता पुढील महत्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या महिला युवक अध्यक्षांची निवड जाहीर झालेली आहे। राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी वैशाली नागवडे यांची निवड झाली। युवक अध्यक्षपदी निखिल ठाकरेंची निवड झाली आहे। सुनेत्रा पवारांच्या हस्ते निवडीचं पत्र आता जाहीर करण्यात आलंय। कल्याणमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण, या प्रकरणी नरोदम बाबाला जन्मठेपेची शिक्षा आहे। तब्बल 14 वर्ष हे सगळं प्रकरण कोर्टात सुरू होतं।
कल्याण पूर्व इथल्या कोळशेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत 2012ला ही घटना घडलेली होती. आदित्य ठाकरेंची मुंबई महापौरांवर टीका आहे. कोणी एवढा खर्च केला नसेल तेवढा महापौरांकडून खर्च होतोय. मुंबईकरांच्या पैशाचा महापौरांच्या लहरीनुसार वापर सुरू आहे असं आदित्य ठाकरे म्हणतायत. महापौरांना बंगल्यांसाठी 5 कोटीचा निधी मिळालाय. महापौरांच्या बंगल्याचा ताजमहाल करायचाय का असा सवाल देखील आदित्य ठाकरेंनी केलेला आहे. तर एकनाथ शिंदे स्वतःचे खिशे भरतायत मात्र खड्डे भरलेले नाहीयेत असा आरोप देखील आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येतोय. Government has taken a very popular decision. There are a lot of people appreciating that. But now there is a pass for the whole year, only with 3,000 rupees. And because of that pass, your cost per plane is coming only 15 rupees. So it is nothing. So there is lot of concession already given to the car owners, and there is no complaint, lot of satisfaction in the mind of the people, and now there is no problem. The problem important is that when we have to construct the express highway, the big construction. रस्ता नाही, एसटी नाही, शाळाही नाही. संतप्त ग्रामस्थांनी गावच विक्रीला काढलेलं आहे. बीड जिल्ह्यातल्या वडवणी तालुक्यातला हा सगळा प्रकार आहे. गावात जाण्याकरता 5 किलोमीटर पायी चालावं लागतंय. तर बातमी आहे कोल्हापुरातून. कोल्हापूरच्या सुर्वे नगरात बंद घरात स्फोट झालाय. जिलेटिनचा वापर करून स्फोट केल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येतोय. घराला नुकसान करण्याच्या दृष्टीनं स्फोट केल्याचं तपासात समोर आलेलं आहे. स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. सेंट्रल मार्टकडून राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंदचा निर्णय, अर्थात मार्टकडून राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. बीएमसीच्या सगळ्या रुग्णालयातील ओपीडी सेवा आज त्यामुळे बंद आहेत. बीएचएमसी वैद्यकीय डॉक्टरांच्या एमएमसी नोंदणीला विरोध आहे. एमएमसी नोंदणी देण्याचा सरकारच्या प्रस्तावाला विरोध दर्शवला जातो. तर मुसळधार पावसानंतर नागपुरातील रस्ते आणि वस्त्यांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची महापालिकेला फटकार आहे. नागरिकांकडून कर वसूल करूनही खड्डेमय रस्ते आणि पाणी साचत असले तर नेमका कर कशासाठी भरायचा असा सवाल देखील न्यायालयाचा आहे. या घडीची सगळ्यात महत्वाची बातमी आहे. महापौर बंगल्याच्या सुधारणेकरता पुन्हा 3 कोटींचा खर्च हा करण्यात येणार आहे. एप्रिल 2026 मध्ये 3.4 कोटीचा खर्च केला होता. आता पुन्हा सोयी सुविधांकरता 3 कोटीचा खर्च करण्यात येणार आहे. पालिका प्रशासनानं 2.89 कोटींच्या निविदा या मागवलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीकडे महापौर बंगल्याच्या दुरुस्तीकरता मनपाकडे कोट्यवधींचा निधी आहे, पण जुहू बीचवरील साफसफाई करता निधी नाहीये असंच आता चित्र हे पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा 24वा ब्रेकनंतर बातमी पेपरफुटीची. पेपरफुटीनंतर नीट परीक्षांमध्ये खूप मोठ्या बदलाची शक्यता आहे. ऑनलाईन टेस्टसह जेईई प्रमाणे 2 टप्प्यात परीक्षेचा पर्यायाचा विचार केला जातोय. महागाईबद्दल आता आरबीआयचा इशारा आहे. 3ऱ्या तिमाहीतही चलनवाढ उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. इंधनाच्या किमतीमुळे महागाईवर दबाव कायम आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरीस परिस्थिती सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी पतधोरण आज जाहीर केलं आणि त्यावेळी हे वक्तव्य केलंय. The MPC noted that headline in जळगाव महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुलीचा फज्जा आहे. पालिकेची मालमत्ता कराची एकूण मागणी 287 कोटींच्या घरात असताना वसुली मात्र 40 कोटी रुपयांपर्यंतच आहे. महसूल विभागाची गंभीर बाब म्हणजे तब्बल 87 कोटी 90 लाख रुपयांची मालमत्ता वादग्रस्त श्रेणीत आहे. या सगळ्या संदर्भात जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प रखडला गेलेला आहे. महागड्या तंत्रज्ञानाचा अणुऊर्जा प्रकल्पाला फटका बसलाय. डॉक्टर अनिल काकोडकर यांचं हे स्पष्टीकरण आहे. कोकणातील रखडलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पावर ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. जो ईपीआर सिस्टीम जी आहे त्याची किंमत खूप जास्त आहे.
शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी आणि अमित शहांची बैठक आहे. राहुल गांधींच्या भेटीनंतर आता किरण रिजिजूंकडून शहांची भेट आहे. सभागृहातील गदारोळावर रिजिजू आणि राहुल गांधींमध्ये चर्चा झालेली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा डीपफेक व्हिडिओ हटवा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. गडकरींचा E20 बाबतचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल आहे आणि तो हटवा अशी मागणी कोर्टाकडून केली जाते. राज्याच्या दर्जाकरता JKNCच्या खासदारांचं संसदेत आंदोलन आहे. 5 ऑगस्ट 2019ला झालेल्या घटनात्मक बदलांचा निषेध व्यक्त होतोय. राज्याचा दर्जा तातडीनं पुनर्स्थापित करावा ही मागणी जोर धरतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.